या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आमदार रवी राणा यांनी तातडीने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व दोघेही 2 तास सोबत होते। 90% सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रवी राणा यांनी दिली असून लवकरच 4 ते 5 दिवसांमध्ये एक मोठा निर्णय घेतला जाईल अशी सूचक प्रतिक्रियाही रवी राणा यांनी दिली। मोदी, शाह आणि फडणवीस यांच्या निर्णयावर सकारात्मक निर्णय युवा स्वाभिमान पार्टीकडून घेतला जाईल व गेल्या 12 वर्षापासून भाजप युतीसोबत युवा स्वाभिमान पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलं। रवी राणा देखील एनडीएचे घटक आहेत व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी येतो याची वाट बघतो आहे असे त्यांनी म्हटलं। तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ अशी सूचक प्रतिक्रियाही आमदार रवी राणा यांनी दिली। 2-4 मला असं वाटतं की 2-2.5 तास मी त्यांच्यासोबत होतो आणि अनेक विषयावर चर्चा झाली। तिढा काही फारसा राहिला नाही आहे, काही चर्चा राहिली आहे। मॅक्झिमम 90% चर्चा झालेली आहे। लवकरच मला वाटते 4-5 दिवसामध्ये एक मोठा निर्णय होईल। त्या निर्णयाच्या आधी आमच्या ज्या राजकीय ज्या प्रक्रिया आहे, ज्या युवा पार्टीच्या ज्या कोर कमिटीची आहे, बाकीच्या ज्या विषय आहे त्यावर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि युवा पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्णयावर पॉझिटिव्ह निर्णय पक्षातर्फे घेतला जाईल, त्याच्यामध्ये काही शंका नाही। आपल्याला माहीत आहे की गेल्या 12-15 वर्षापासून मी भाजपसोबत आहे, एनडीएचा एक घटक आहे आणि पूर्ण ताकदीनं सोबत आहे आणि देशाच्या पंतप्रधानांचं जे काम आहे ते खासदार नवनीत राणासुद्धा प्रभावित आहे आणि अमरावती जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं जर काम करायचं आहे तर मोदीजींची सख्त जरूरत आहे देशाला आहे। म्हणून मला असं वाटतं की युवा पार्टीच्या कार्यकर्त्याची किती इच्छा असली की आमच्यासोबत नवनीत राणा राहायला पाहिजे, पण भाजपकडनं जो प्रस्ताव येईल त्यावर नक्कीच एक अध्यक्ष म्हणून आम्ही त्याच्यावर पूर्ण चर्चा करू आणि पॉझिटिव्ह अमित शहाजी मोदीजींचा जो निर्णय आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्ही निर्णय घेऊ। बिलकुल एक महिला चेहरा म्हणून खासदार नवनीत राणांची एक देशामध्ये छबी आहे आणि मी डोळ्यांनी पाहिलं आहे की देशाचे पंतप्रधानसुद्धा आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी सुद्धा त्यांची स्तुती करतात, त्यांच्या कार्याची दखल घेतात आणि नक्कीच जर कुठल्या प्रकारच्या अशा घडामोडी झाला तर एक मोठा चेहरा म्हणून त्या महिला चेहरा म्हणून देशात काम करतील आणि आपल्या राज्य आणि जिल्ह्याचा पुढे नेण्याचं ते काम नक्की करतील। निश्चितच काय असते, आता कुठलाही राजकीय पक्ष किंवा आज आम्ही सुद्धा युवा पार्टीच्या वतीने निर्णय जर कुठला घ्यायचा आहे तर आम्हालाही असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आमच्यासाठी अंतिम निर्णय आहे। आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या बाजू सगळ्या मांडलेल्या आहे, आमची जी सत्यता आहे ती सगळी पातळून कास्ट स्क्रुटनी कमिटीने आमच्या फेवरने 3 वेळा रिझल्ट दिलेला आहे। म्हणून मला असा विश्वास आहे कायदेशीर सगळ्या बाजू मजबूत असल्यामुळं नक्की आम्हाला न्याय मिळेल, पण न्याय मिळेपर्यंत मला असं वाटतं आम्ही सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि ते सुद्धा वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये असतील। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।